राहत होती इथे, इथंच कुठेतरी कामाला जायची ती. कधी रात्रपाळी कधी दिवसपाळी पण असायची बघा. पण रोज खोलीवर येत असे असं नव्हतं बरं. म्हणजे कंपनीत राहायची की काय? मग कंपनीत कशी राहील ती? हा म्हणजे मी काही तसं पाहिलं नाही हो कधी. पण लहर आली ना की तिच्या मैत्रिणीकडे कोमलकडे राहायला जायची बघा ती. का रे, पण तू का चौकशी करतोयस? हे बघ, भल्या घरची वाटली म्हणून तिला राहायला जागा दिली होती मी. तसली काही भानगड असेल ना तर मला त्याचं बघू नकोस. हो काकू, तुम्ही कशाला घाबरताय? आणि काय भानगड वगैरे काय केलेलं नाही. काय, माझा एक दोस्त आहे, तो पडलाय तिच्या प्रेमात, म्हणून जरा हीच चौकशी. अगं बाई, प्रेमाची गंमत आहे वाटतं. ती कोमल कुठं राहती माहितीये का तुम्हाला? का रे, तू का बरं तिची चौकशी करतोयस? मी ते म्हणजे तुझा मित्र अमृताला आणि तू तिच्या मैत्रिणीला पटवतेस की काय? काकू, काय तुम्ही काय बोलायला लागला? म्हणजे तसं वय झालंय माझं, पण आपण प्रेमाच्या भानगडीत अजिबात पडत नाही. सगळं जीवन आपलं दोस्तासाठी. काय आता अमृताला पटवायचं म्हटल्यावर त्याच्या आवडीनिवडी बघायला नको? म्हणजे तिला काय आवडतं, तिला काय आवडत नाही, हे तिच्या मैत्रिणीशिवाय कुणाला माहिती असेल का? म्हणून जरा तिची चौकशी. हो हो, अगदी खरं आहे बाबा. त्या कोमलचा पत्ता सांगताय ना तुम्ही? हा, पत्ता ना कोमलचा. कोमल ना, अरे ते म्युन्सिपाल्टीचं जुनं ऑफिस होतं की नाही, तिथेच कुठेतरी राहत होती बाबा. हे इथलं म्युन्सिपाल्टी? हो. आणि अमृता तिथे जायची ना सर्व्हिसला, तिथेच ती सर्व्हिसला जायची बघ. झालं माझं काम. हे बघा, एक सांगतो, हे जर लग्न ठरलं तर पहिला पेढा तुम्हाला देणार मी. ये तुम्ही. धन्यवाद. शौनकचा पत्ता नाही मिळाला, पण तो पनवेलमध्येच कुठेतरी राहतो एवढं कळलं. बंडू त्याचं घर शोधून काढेलच. दरम्यान अमृता सुद्धा पनवेलमध्येच राहिला होती, त्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे अशी शंका येणं साहजिकच आहे. अमृता 1 वर्ष कुठे होती, काय करत होती? तिने दिलेल्या नकाराचा सूड जर शौनक घेत असेल तर 1 वर्षांनी का? मधलं वर्षभर तो काय करत होता आणि या 1 वर्षात नक्की काय काय घडलं, असे अनेक प्रश्न माझ्या मनात. पण नेहमीप्रमाणे डिस्कशन करायला सिड आणि मनाली इथे नाही. एनिवे, शौनक आणि अमृता या दोघांमधलं नक्की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे बंडू लवकरच शोधून काढेल. मावशी, दरवाजा लोटलेलाच आहे, या. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.